हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की 40 छातीसाठी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची. तर बघा आपल्याला ब्लाऊजसाठी पेपर कटिंग करायची आहे कटोरीसाठी. तर हे माप आहे 40च्या छातीचं माप आहे आणि याच्यामध्ये बघा मुंडा हा 18.5 आहे, म्हणजे इथे आपल्याला मुंडा थोडा जास्ती घ्यायचा आहे आणि उंचीही जास्ती आहे, 15 इंच उंची आहे ब्लाऊजची. तर बघा सगळ्यात पहिले आपण डबल फोल्ड कागद घेतलेला आहे आणि उंची 15 आहे, पण आपल्याला 17 इंचावर मार्किंग करायची आहे. 2 इंच आपण एक्स्ट्रा घेत आहेत. डबल फोल्ड पेपर राहू द्या आणि पेपरची घडी ही आपण 40ची म्हणजे 10ची घडी आणि 2 इंच मार्जिन असं 12 इंचावर पेपरची घडी केलेली आहे. 12 इंचचे आपल्याला असे 2 पेपर हवेत. त्याच्यामध्ये आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघांची कटिंग करणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले आपण बॅक पार्ट म्हणजे मागच्या पाठीच्या भागाची कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी बघा आपल्याला 15 इंच उंचीचा ब्लाऊज बनवायचा आहे, तर आपण 16 इंचावर मार्किंग करूया. 1 इंच मार्जिन आपल्याला सोडायचे आहे वरतून शोल्डर दाबण्यासाठी आणि खालून पट्टी दाबण्यासाठी. तर आपण बघा 16वर मार्किंग करून घेऊ. हा आपण मागच्या भागाचं म्हणजे पाठीच्या भागाची पेपर कटिंग करत आहोत. तर 40च्या मापासाठी मी बघा 2.5 आणि 3 इंचावर शोल्डर घेत आहे. 2.5 हे आतली वीथ घेत आहे गळ्याचे आणि शोल्डर 3 इंच घेत आहे. बघा मुंडा मी हा 6.25 इंचावर घेतलेला आहे, कारण का आपला जो मुंडा आहे हा 18.5 इंच बॉडी मेजरमेंटवर आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 19 इंच तरी करायचा आहे. अर्धा इंच आपल्याला लुजिंग मार्जिन द्यावी लागेल, तेव्हा तो बरोबर बसेल. बघा 2 इंच आपण मार्जिन सोडली आहे. 10च्या घडीवर दीड इंचावर मार्किंग करून घेऊ आणि असा आकार देऊन बघू पहिले आणि मग मोजून बघू आपला मुंडा हा 19 इंचावर येतोय की नाही. हे जे सगळे माप आहेत हे मी बॉडीवर मेजरमेंट घेतलेले आहे, ब्लाऊजवर घेतलेले नाही आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपण मोजून घेऊ आणि इथं आपल्या 10च्या घडीवर आपलं 9.5 बघा 9.5 म्हणजे 19 इंचावर आपली बरोबर घडी आलेली आहे, म्हणजे हा ब्लाऊज बरोबर बसेल. प्रत्येक छातीच्या मापाचा मुंडा हा 18च असतो असं नाही आहे. कोणाचा 17, कोणाचा 18.5, कोणाचा 19, प्रत्येकाचे अंगकाठी ही वेगवेगळे असते, म्हणून तुम्ही बॉडीवर मेजरमेंट घ्या. बघा शोल्डरच्या साईडने मी 1/2 इंच खाली उतरवलेत. गळा माझा 10 इंचाचा आहे, मी 10.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. गळ्याची खालची जी वीथ आहे मी ते 3 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जास्ती पसरट गळा नसेल हवा तर वरती 2.5 आणि खाली पण 2.5च ठेवा. अशा पद्धतीने आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊ आणि कटिंग करून घेऊ. तर बघा गळा कटिंग कसं करायचं ते मी इथं तुम्हाला दाखवते. आपल्याला संपूर्ण गळा कटिंग नाही करायचं आहे. वरती आपल्याला अर्धा किंवा 1/2 इंचाची एक पट्टी ठेवायची आहे, जेणेकरून आपला जो गळा आहे ना तो पसरणार नाही. आता खाली हे बघा 34च्या मापाची कंबर आहे, 8.5 वर घडी केलेली आहे. 1 इंच हे टक्सची मार्जिन दिलेली आहे आणि 2 इंच आपली मार्जिन ठेवलेली आहे ब्लाऊजची. अशा पद्धतीने हे कटिंग करून घेऊ. मुंड्याच्या इथे व्यवस्थित आकार देऊन आपल्याला कट करायचा आहे. आणि आता बघा आपल्याला शोल्डर कसे कट करायचे. गळा संपूर्ण कापायचा नाही आहे, 1 इंचचे आपल्याला मार्जिन सोडून मग आपल्याला गळ्याची कटिंग करायची आहे, ज्याच्यामुळे ना आपला हा गळा पसरत नाही. जेव्हा आपण त्याला अस्तरवर ठेवतो मग तो पुढे मागे सरकत नाही. बघा दोन्ही पॉईंट आपले खालचा भाग आणि वरचा भाग म्हणजे पाठीचा आणि शोल्डरचा हे असे बरोबर सरळ रायनीत राहतात. जर 1/2 इंच जरी पसरला तरी तुमचा ब्लाऊज शोल्डरवरून गळू शकतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला गळ्यांची कटिंग करायची आहे. तुम्ही ह्या पद्धतीने ड्रेसचे गळेही कटिंग करू शकतात. तर खालून आपण अर्धा इंच आपल्याला खालून कट करायचं आहे, कारण का ब्लाऊजची उंची ही 15 थोडी जास्ती असल्यामुळे आपल्याला कडेने कट करायचं आहे. तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल पहिलेच तर नका कट करू. आपली हे जे मार्जिन आहे 2 इंचाचे ते आपण आखून घेतलेले आहे. आता आपण फ्रंटचा पार्ट बघू. कटोरीच्या साईडची कटिंग करायची आपल्याला. तर त्याच्यासाठी बघा आपण 15 इंचासाठी 17 इंचाचा मार्किंग करून कटिंग करून घेऊ. बघा आपला हा 17 इंचाचा कागद आहे. 2 इंच हे एक्स्ट्रा घेतलेले आहेत.
तर हा जो पाठीचा भाग आहे हा आपल्याला जशाच्या तसा याच्यावर उतरून घ्यायचा आहे वरच्या साईडने, आणि जे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे ती खाली राहू द्या. तिथं आपण योकपट्टी जोडणार आहोत. योकपट्टीला 1 इंच मार्जिन लागते, म्हणून 1 इंच कागद हा आपण जास्ती घेतलेला आहे. हे बघा, सगळ्यात पहिले आपण जो फ्रंट पार्टचा जो खड्डा असतो तो देऊन घेऊया ब्लाऊजचा. जास्ती द्यायचा नाही आहे, 1.25 इंच, पाव इंच नाही तर अर्धा इंचच द्यायचा आहे. हे जे सगळे मेजरमेंट आहेत हे बॉडीवर घेतलेले आहेत, आणि हे जे सगळे मेजरमेंट आहेत ते जेव्हा आपला मागचा पाठीचा जो गळा असतो तो 8 इंचाच्या वर असतो तेव्हाच हे लागू होतात. जर तुमचा गळा छोटा किंवा भरपूर मोठा 12-13 इंचाचा असेल तर हे मेजरमेंटने तुमचं ब्लाऊज चुकेल. ह्या मेजरमेंटसाठी तुम्हाला 8 इंचाच्या वर गळा पाहिजे मागचा. बघा, आता आपण हा फ्रंटचा जो गळा आहे तो करून घेतलेला आहे, आणि आपल्याला आता योकपट्टीसाठी बघतोय. तर आपल्याला ही योकपट्टी 4.5 बाय 3.5 इंच कट करायची आहे. 4.5 बाय 3.5 इंच कट केली तर आपल्याला तयार पट्टी 3.5 बाय 2.5 भेटेल. फ्रंटचा गळा आपला आखून झालेला आहे, मुंड्याचा खड्डा झालेला आहे, योकपट्टी झालेली आहे. आता आपल्याला कटोरी किती मापावर कटिंग करायची ते बघायचं आहे. ते बघा, अशा प्रकारचे चार्ट आहेत, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी त्यांचे फोटो टाकलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तर कटोरीचं माप कसं काढायचं त्याच्यासाठी हे गणित आहे. म्हणजे जर तुमची 40 इंचाची कटोरी आहे तर त्याला तुम्हाला 6ने भाग देऊन त्याच्यामधून 0.5 म्हणजे अर्धा इंच तुम्हाला त्यातून कट करायचं आहे. म्हणजे कुठल्याही मापाची कटोरी असू दे त्याला तुम्हाला 6ने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यातून अर्धा इंच कट करायचा आहे. तर बघा, आपण 40ला 6ने भाग देतोय तर आपल्याला 6.7 उत्तर आलेलं आहे. तर आपल्याला म्हणजे तयार कटोरी पाहिजे आहे 6.2, म्हणजे 6.25 इंचाची आपली ही 40च्या मापासाठी कटोरी येईल. हा चार्ट जो आहे ना तो तुम्हाला लास्टला आहे व्हिडिओच्या, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 28 पासून ते 50 इंचाच्या मापापर्यंतचे सगळे चार्ट आहेत. तर आता आपण 6.25 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. आणि हे बघा, इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडनं, आणि गळा खालून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. वरतून गळा माप घ्यायचं नाही आहे कटोरीचं, खालून 1.5 इंचावर घ्यायचं आहे. म्हणजे पदर नेसल्यावर कटोरीचा जो जॉईंट आहे तो दिसला नाही पाहिजे, आतमध्ये गेला पाहिजे पदराच्या. त्याच्यासाठी आपल्याला खालून 1.5 इंचावर मार्किंग करायचे. आणि हे जे तिन्ही पॉईंट आहेत 1, 2, 3, हे तिन्ही पॉईंट तुम्ही जोडून घ्या आणि आपला हे पेपर कट करून घ्या. कधी भरपूर व्हिडिओमध्ये मी बघितलं की वरच्या साईडने आपण कटोरीची हाईट मोजतो की 5 इंचावर 5.5 इंचावर तुम्ही कटोरीची मार्किंग करा गळ्यापासून, पण तसं न करता तुम्हाला खालून 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. पहिले तुम्ही गळा आखून घ्या पूर्ण, आणि त्या गळ्यावर आखून घेतल्यावर खालून 1.5 इंचावर मार्किंग करा. अशा पद्धतीने मार्किंग केल्यावर तुम्ही साडी नेसल्यावर तुमचा जो कटोरीचा जॉईंट आहे तो वरती दिसणार नाही, तो खूप खराब दिसतो. तो कधीही दिसला गेला नाही पाहिजे, तो कधीही पदराच्या खालीच आला पाहिजे. म्हणून आपण खालून 1.5 इंचावर मार्किंग करून कटोरी कट केलेली आहे. तर बघा, आपले सगळे पार्ट कट झालेले आहेत. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर मी बघा ही कटोरी सगळ्या साईडनं 1.5 इंचावर वाढवणार आहे. हा आता आपण कटोरीचा मिडल काढून घेऊया जुन्या कटोरीचा, आणि त्याला ना खालून थोडासा गोल शेप द्यायचा आहे तुम्हाला. एकदम सरळ कट आला आहे तर त्याला आपण असं गोलमध्ये थोडंसं 1.5 इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता ही जी कटोरी आहे ना ती सगळ्या साईडनं 1.5 इंचाने वाढवायची आहे. तुम्हाला कटोरी नीट दिसावी म्हणून मी कडेने मार्किंग करून घेते त्याच्यावर. याच्याने तुम्हाला व्हिडिओत कटोरी नीट दिसून येईल की कुठल्या साईडनं किती वाढवलं आहे. बघा, हे जे माप आहे जे मी बॉडीवर घेतलेलं आहे, तर हे जे छातीचं माप हे 40 इंच आहे, आणि जे फुल बस्ट असतं ते 41 इंच आहे. म्हणजे जास्ती काय फरक नाही आहे. जर तुमचे फुल बस्ट हे 40, जर चेस्ट 40 असेल आणि फुल बस्ट जर जास्ती असेल तर तुम्ही सगळीकडनं 2-2 इंच वाढवा. कधी कधी असं होतं एखाद्याची कटोरी ही चेस्ट ही जास्ती असल्यामुळे हे कटोरी त्यांना पुरणार नाही, म्हणून तुम्ही सगळ्या साईडनं 2-2 इंच वाढवा. आता बघा, जी आपली हुकची पट्टी आहे तिथून मी अर्धा इंच वाढवलं आहे, आणि जो जॉईंट आहे तिथूनही मी अर्धा इंच वाढवलेला आहे.
आणि बघा कडेने 1.5 इंच, दोन्ही साईडनं 1.5 इंच असं मी ही कटोरी वाढून घेते. तर बघा सगळ्यात पहिले वरतून अर्धा इंच करता करता पाऊण, सव्वा आणि 1.5 इंचावर आपल्याला अशी मार्किंग करायची आहे. हे बघा खाली आपलं असं कमी कमी होत जाईल. व्हिडिओत दाखवल्या पद्धतीनेच तुम्ही बरोबर कटिंग करा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, शेअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी हा व्हिडिओ बघून कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला समजेल. बघा आता मी दोघांचा मध्य काढते आणि खालूनही 1.5 इंच वाढवते. बघा लक्षात ठेवा, जर तुमचं छातीचं माप जास्ती असेल म्हणजे फुल बस्ट 42, 43, कधी कधी 44ही असू शकते, त्या टायमाला तुम्ही 2-2 इंचाने वाढवा. इथे हे जे माप आहे ते फुल बस्ट हे 41 आणि चेस्ट ही 40 एवढीच आहे, म्हणजे 1 इंचाचा फरक आहे, म्हणून आपण 1.5 इंचाने वाढवतोय. प्रत्येक मापाच्या पद्धतीने आपल्याला थोडे चेंजेस करावे लागतात. नेहमी 40चं ब्लाऊज आहे म्हणून एकच पॅटर्न आणि एकच पेपर सारखा कापू तोच पेपर ठेवून दुसरी पेपर कटिंग करू नका. बॉडीवर मेजरमेंट घ्या आणि प्रत्येक वेळी बघा की ह्या मापामध्ये काय बदल आहे आणि याच्यात आपल्याला कटिंग करताना काय बदलू शकतो. तर अशा पद्धतीने बघा 1.5 इंचावर मी टक्स दिलेला आहे आणि उभा टक्स हा मी 3 इंचावर दिलेला आहे, कारण का ब्लाऊजची उंची जास्ती आहे. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14 इंच असेल तर तुम्ही हा टक्स हा 2.5 इंचावरच घ्या. 3 इंचाचा टक्स तुमच्या ब्लाऊजसाठी खूप मोठा होऊन जाईल. थोडे चेंजेस तुम्ही थोडे मनाने करत जावा, जसं तुमची ब्लाऊजची उंची, छातीचं माप जसं बदलत जाईल किंवा मुंड्याचा माप हा जसा चेंज होतो त्या पद्धतीने आपल्याला थोडे थोडे बदल ब्लाऊजमध्ये करावे लागतात. आता बघा आपण बाहीची कटिंग करून घेऊया. बाही ही मी बघा 6.5 इंचावर मी मार्किंग करते, म्हणजे ही तयार 5.5 इंचाची होईल. 1 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. 5.5 मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6.5 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे. तर आता आपल्याला प्रत्येक याच्यासाठी कॅप हाईट किती घ्यायची, याच्यासाठी तर बाजूची घडी कशी घ्यायची ते बघूया. तर आपण जो मुंडा आहे बॅक साईडचा, तो मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर बघा हा 11 इंचावर आपला आलेला आहे. तर आपण 10.5 इंचावर मार्किंग केलेले आहे. 11 मधून आपल्याला अर्धा इंच कट करायचा आहे. तर आता आपण जे तुम्हाला जो मी चार्ट दाखवला तर त्याच्यामध्ये बघा हा 40ला हा 9.25 इंचावर तुमची घडी येते, पण याचा जो मुंडा होता हा जास्ती होता, म्हणजे 18.5 होता, म्हणून ही जी घडी आपली 10.5वर आलेली आहे. तर बघा असे नेहमी थोडे बदल होत जातात ब्लाऊजमध्ये, पण याची जी कॅप हाईट आहे ती सेम राहणार आहे. कॅप हाईट याच्यामध्ये 3.25 इंच दाखवलेली आहे. तर कॅप हाईट कशी काढायची ते मी तुम्हाला सांगते. जेवढं आपलं छातीचं माप असेल 40, त्याला आपल्याला 6ने भागायचं आहे, तर जे उत्तर येईल ते आपली कॅप हाईट असते. तर बघा इथं मी 3.25 इंचावर मार्किंग करते आणि जे आपण घडी घेतली आहे ते मुंड्यामधून आपण अर्धा इंच किंवा 1 इंच आपल्याला मायनस करून आपल्याला घडी घ्यायची आहे मुंड्यामध्ये. त्यांचा दोघांचा आपण मध्य काढूया. आणि बघा ह्या दोघांमधलं जे अंतर असतं ना दोन्ही खड्ड्यांमधलं, हे आपल्याला 1.5 इंचच येऊन द्यायचं आहे. आणि वरतून मी 1 इंचाचे मार्जिन सोडून शेप द्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे पहिले डॉट डॉट काढून तुम्ही शेप द्या, नंतर त्याला परत नीट करून घ्या, म्हणजे कुठे काय कमी जास्ती असेल तर ते आपल्याला रिपेअर करता येतं. हे बघा अशा पद्धतीने आपला शेप झालेला आहे. तुम्ही ही बिंदास पेपर कटिंग करा. ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला कुठेच ब्लाऊज कमी किंवा जास्ती पडणार नाही. हाताची घडी पण जी घेतली आपण ती बरोबर तुम्हाला पुरेल, कपडा कुठेच कमी जास्ती पुरणार नाही. परत जे तुम्ही कटोरी जॉईंट करतील तिथेही तुम्हाला कपडा कमी जास्ती पडणार नाही. म्हणजे तुम्हाला कटोरी जॉईंट करताना आणि स्लीव्स जॉईंट करताना परत मागचा पुढचा भाग जॉईंट करताना कपडा कुठेच कमी जास्ती होणार नाही, याची मी गॅरंटी देते. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पेपर कटिंग करा आणि ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला कुठेच कैचीचा वापर जास्ती करावा लागणार नाही. फक्त तुम्ही कटरने धागे कापत जावा आणि ब्लाऊज शिवत जावा. ह्या पद्धतीने केलेल्या पेपर कटिंग आणि कटिंगमुळे तुमचं ब्लाऊज हे अर्धा तासात, नाही तर नाही जास्तीत अस्तरचा असेल तर 40 मिनटात, नाही तर 45 मिनटात तुमचं ब्लाऊज शिवून होईल. कारण का आपल्याला ब्लाऊज शिवताना कुठेच जास्ती कटिंग करायची नाही आहे, फक्त फटाफट ब्लाऊज शिवत जायचं आहे.
हे बघा, कटोरी ठेवण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या. कटोरी ही नेहमी आपल्याला क्रॉसमध्येच ठेवायची आहे. जर तुम्ही अशी उभी ठेवली तर फिटिंग चांगली येणार नाही. कटोरी ही कपड्याच्या क्रॉसमध्येच आली पाहिजे. ह्या पद्धतीनेच तुम्हाला कटोरी ठेवायची आहे. ती तुम्ही कुठेही ठेवा, जिथे तुमचा कपडा ॲडजस्ट होईल तिथं ठेवा, पण फक्त सरळ ठेवू नका. तुम्हाला ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे. बॅक पार्ट हा सरळमध्ये ठेवायचा आहे, हात पण सरळमध्ये ठेवायचे आहेत, फक्त कटोरी क्रॉसमध्ये ठेवायचे. तर हे बघा, अशा पद्धतीचे हे सगळे चार्ट आहेत, ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.